नमस्कार, आपण पाहत आहे अक्कलकोट न्यूज। अक्कलकोट तालुक्यातील सांगवी खुर्द येथे मोहरम सण मोठ्या उत्साहात संपन्न। यावेळी हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। गावात मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा केलेला दिसून येत आहे। यावेळी सरपंच व गावातील ग्रामस्थ नागरिक व मोहरम सण पंच कमिटी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपलं नाव सांगा सर प्रॉपर प्रॉपर इथलं आहेत ना। माझं नाव मोहम्मद हुसेन शेख। मी प्रॉपर लहानपणापासून माझा जन्म या ठिकाणी सांगवी बुद्रुक मध्ये आलेला आहे। या ठिकाणी सरपंचचे भाव आहेत। या ठिकाणी आहे बाबा दर्गा, या ठिकाणी मी थांबलेला आहे। सर, या ठिकाणी मोहरम सण किती वर्षापासून चालू आहे गावात सर? साधारण 250 ते 300 वर्षापूर्वीची परंपरा या सणाला आहे। सांगवी बुद्रुक हे गाव अक्कलकोट तालुक्यामध्ये वसलेलं आहे आणि सांगवी बुद्रुक गावामध्ये सर्व जाती धर्मियांनी मिळून सर्व मुस्लिम सामाजिक ऐक्याचे प्रतीक म्हणून जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मानलं जात आहे असा हा उत्सव सर्व धर्मियांनी मिळून आम्ही केला जातोय। हे सध्या आपण जिथं थांबलो हे मौलादी मस्जिद म्हणून एक फेमस मस्जिद आहे आपल्या इथली आणि या ठिकाणी पूर्ण कार्यक्रम राबवला जातो। या 5वी पासून या ठिकाणी आपलं मस्जिद पंजे बसवण्यापासून ते 9वी आणि 10वी पर्यंत 9वी दिवशी आणि 10वी दिवशी मिरवणूक होती आणि या मिरवणुकीमध्ये 9व्या दिवशी देवांची गावात संपूर्ण मिरवणूक काढून परत 10व्या दिवशी ताबूत विसर्जन केलं जातं आणि मोहरमाची सांगता होता। 10 दिवस मोहरम सण साजरा केलेला आहे। कुठले कुठले कार्यक्रम राबवले? यामध्ये सामाजिक कार्यक्रम आहेत, काही धार्मिक कार्यक्रम आहेत, कव्वालीचा कार्यक्रम होतोय आणि यात सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे 9वीच्या दिवशी चेहरे चढवण्याचा जो कार्यक्रम होतो हा खूप उत्साहात साजरा होतोय। या दिवशी पूर्ण गावातील म्हणजे एक माणूस असेल किंवा या गावचे जे काही कामानिमित्त नोकरीनिमित्त जे परगावी गेले लोक आहेत पूर्ण पंचक्रोशीतील फक्त यावेळेस एकत्र येऊन हा उत्सव सर्व सामाजिक सलोखा एकत्र ठेवून हिंदू मुस्लिम सगळ्या धर्मियाचे लोक एकत्र येऊन हा उत्सव सांगवी या गावात साजरा केला जातोय। फक्त सांगवीच नाही तर आसपासच्या खेड्यातील सुद्धा पंचक्रोशीतील लोक येऊन या सणाची शोभा वाढवली जाते। तर या गावामध्ये मोहरम सण मोठ्या उत्सव साजरा केला जातो आणि या ठिकाणी उद्या गर्दी पडते दर्ग्यासमोर। नेमका काय कार्यक्रम आहे उद्या या कार्यक्रमामध्ये आज रात्री आज पहाटे आज रात्री 10 ते 10:30 वाजेपर्यंत शेरे चढवण्याचा खूप मोठा कार्यक्रम केला जातो। साधारण 10 ते 12 टन फुलांची आरास केली जाते सगळ्या मस्जिदमध्ये म्हणून आणि एवढे सगळे पार मुंबईपासून गुलबर्ग्यापासून या सगळ्या मोठ्या मोठ्या शहरांमधून भक्त लोक त्याच्या मागणीप्रमाणे त्याच्या देवाला केलेल्या नवसाप्रमाणे या ठिकाणी शेऱ्याची जी चढवणूक होती तो हा खूप मोठा कार्यक्रम असतोय आणि अंतरनं रात्री साधारण 3 वाजल्यापासून उत्सवाला सुरुवात होती तर सकाळी 6 वाजेपर्यंत शेवटचे पंजे जे आहेत आमचे नाले हैदरी म्हणून त्या आगीची म्हणजे आगीमधून जाऊन तो उत्सव आज थांबतोय। परत उद्या संध्याकाळी साधारण 3:30-4 वाजल्यापासून जे सुरुवात होती या ठिकाणी संध्याकाळी शहादत म्हणून जो उत्सव त्यावेळेस मोहरमाची रात्री 10 वाजेपर्यंत सांगता होता। तर गावातून बैल मिरवणूक तर गावाच्या बाहेर येत आहे का गावाच्या आत? संपूर्ण गावामध्ये प्रत्येक कुटुंबांच्या मेन महत्वाच्या रस्त्यातून प्रत्येकाच्या घरी जाऊन देवांना प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी पाणी देण्याचं सुद्धा या ठिकाणी देवाला पाणी वाहत असते। एक प्रथा आहे ती खूप मोठ्याने खूप मोठं श्रद्धेचं ठिकाण आहे। किती वर्षापासून चालू आहे? साधारण हे 250-300 वर्षाच्या पूर्वीपासूनच चालू आहे पण आम्हाला जेवढं माहिती आहे कोणी करत आमचे आजोबा पणजोबापासून त्यांनी लहानपणापासून त्यांचे सगळे 5वी-6वी पिढी आम्हाला माहिती आहे की हे असा उत्सव होतोय। त्यानंतर हे उत्सव मोठा गावकऱ्यांनी पुढाकार घेतला। हो, सगळ्या गावातल्या सगळ्या लहान थोर व्यक्तींना। आपलं नाव सांगा। माझं नाव अबूबकर शेख। किती वर्ष झालं आपलं? माझं वय 77 रनिंग आहे। काय परंपरा काय कसं वाटतं? ही परंपरा सर्व जाती धर्माचे लोक इतके एकोप्यानं इतके सलोख्यानं इतके हिरी भाषण करते ते दुष्ट लागासारखे काम।